So how to find A inverse by using calculator ना. तर सगळ्यांनी काय करा, मॅट ए आणून ठेवा कॅल्क्युलेटर वरती. मॅट ए, मॅट ए. मॅट ए आणला का? Yes, sir. मॅट ए आणल्यानंतर पहा, स्क्वेअरच्या वरती एक बटन आहे. काय रे? स्क्वेअरच्या वरती एक बटन आहे. काय आहे? स्क्वेअरच्या वरती एक बटन आहे. काय आहे? स्क्वेअरच्या वरती बटन आहे. काय आहे ते? लॉकच्या वर आहे. ए इनवर्स बटन कुठे आहे तुमचं? अशा प्रकारचं बटन कुठे आहे? लॉकच्या वर आहे. हा, कुठेतरी आहे ना, कुठेतरी आहे ना, ते बटन प्रेस करायचं. मॅट ए इनवर्स असं आलं का तुमच्या कॅल्क्युलेटरवरती? पहा बरं. इक्वल टू करा. पहिला आन्सर इन पॉइंट मध्ये. हॅलो. येस सर. Yes, sir. त्याला आपल्याला पण डिटरमिनंट काढलेलं आहे आपण. डिटरमिनंट काहीतरी 4 येतोय. ओके, त्याला काय करायचं माहितीये का? इन टर्म्स ऑफ पी बाय क्यू फॉर्म मध्ये लिहायचं. तर कसं लिहिणार इन टर्म्स ऑफ पी बाय क्यू? तर शिफ्टच्या खाली एक बटन आहे पहा, डी बाय सी आहे का? ते प्रेस करू नका, लगेच सांगतो. शिफ्टच्या खाली एक बटन आहे. शिफ्टच्या बटनच्या एक्झॅक्टली खालचं बटन डी बाय सी आहे का? सॉल्व्हच्या खाली आहे, sir. सॉल्वच्या खाली आहे का? बरोबर. शिफ्टच्या खाली सॉल्व. ओके. तर प्रेस करताना कसं करायचं? शिफ्ट आणि ते बटन डी बाय सी चं बटन प्रेस करा. शिफ्ट डी बाय सी. तुमचे काय येणार? तुमचे कॅल्क्युलेटर काय दाखवलं जेव्हा पॉइंट मध्ये आलं त्यावेळेस? काय आलं? प्रोसेस पहा. आधी मॅट आणायचं, मॅट ए, नंतर इनवर्स. मॅट्रिक्स ऑलरेडी तुम्ही इंटर केलेला आहेच. नंतर इनवर्स. इनवर्स केल्यानंतर तुमचा येतो काय? समथिंग, यू गॉट दॅट समथिंग पॉइंट. किती पॉइंट आला तुमचा तो? 0.75. 0.75. बरोबर आहे. 0.75. आता त्याला तुम्हाला चेंज करायचं. कसं चेंज करणार? तर प्रेस करा शिफ्ट डी बाय सी. डी बाय सी बटन कुठे आहे? शिफ्टच्या खाली सॉल्वच्या खाली डी बाय सी आहे का? येस सर. तर शिफ्ट डी बाय सी केल्यानंतर काय दाखवलं तुमच्या कॅल्क्युलेटरवरती? कॅल्क्युलेटरवरती काय दाखवलं? 3, 4 आणि मध्ये काहीतरी दाखवतो. किती 3 L बाय 4. हा. म्हणजे ते 3/4 आहे. त्याचा अर्थ काय होतो? 3/4. आलं का? येस सर. एरो कीने पुढे जावा. Yes, sir. एरो कीने पुढे जावा. एरो कीने पुढे जावा. रिप्लेने पुढे जावा. 0.25. परत शिफ्ट डी बाय सी. परत शिफ्ट डी बाय सी. 1/4. परत रिप्लेने पुढे जावा. परत शिफ्ट डी बाय सी. -1/4. परत रिप्लेने पुढे जावा. 1/4. परत रिप्लेने पुढे जावा आणि शिफ्ट डी बाय सी करायचं. 3/4. किती? 3/4. परत रिप्लेने पुढे जावा. डी बाय सी करा. 1/4. 1/4. परत -1. रिप्लेने परत 1/4. -1/4. 1/4, sir. आणि 3/4. असं आलं का? म्हणजे तुमचा ए इनवर्स आला 1/4 of 3 1 -1 1 3 1 -1 1 3. In this way we have find A inverse. In this way we have find A inverse. ओके, जस्ट प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला खूप फास्टली तुम्ही इनवर्स वगैरे कॅल्क्युलेट करू शकता. क्लिअर? येस सर. Yes, sir. Okay, okay. So we move toward the example. Okay. So we start the example. That is the first example. Verify Cayley-Hamilton theorem
verify Cayley-Hamilton theorem for the matrix A and use it to find आपण दोन क्वेश्चन एकत्र करूया A inverse and A raised to 4 and use it to find A inverse and A raised to 4 दोन क्वेश्चन एकत्र केलेत use it to find A inverse and A raised to 4 the matrix A दिलेला आहे तुम्हाला अशा प्रकारचे 2 -1 1 -1 2 -1 1 -1 2 ओके ए रेस टू 4 आहे ना ते हा यूज इट टू फाइंड ए रेस टू 4 पुढे क्वेश्चन मार्क केलाय वाटत नाही काय हाय जरे सर दिवसेंदिवस तुमचं अक्षर खराब होत चाललंय बरं नाही यूज इट टू फाइंड ए रेस टू 4 असंच जर ऑनलाईन चाललं तर कदाचित असं होईल की माझं अक्षर तुम्हाला ओळखायचं नाही व्हर्च्युअल आहेत ना आणि असं होईल की तुम्ही माझ्या समोर यायचे सर मी तुमचा विद्यार्थी कुठल्या डिव्हिजनला होता रे सर आपलं होतं की रोल नंबर किती हा रोल नंबर हा चेहरे तर आठवणारच नाही हो रोल नंबर ठीक आहे होता का बरोबर आहे ना बरोबर आहे दीपक हो संग्राम बरोबर आहे का होय कारण की तुमच्या डीपी वरून तर मी तुम्हाला जे डीपी पाहतो तुमचे तुम्ही जे तिथं टाकतायत गुगलवरती तुमचे फोटो टाकतायत काय जण त्या गुगलच्या फोटोवरून तर तुम्हाला तुम्ही ओळखू शकत नाही परत तर दॅट इज द बॅड इफेक्ट ऑफ व्हर्च्युअल ना सर काय जण आमचं खरंच फोटो होती पैसे घेऊन त्याचं असून ओरिजिनल कुठे सर असून दे होत असतं काहीतरी असून दे ओके सो सोल्युशन हा सॉल्व करायचं हॅलो सॉल्व करायचं का येस सर झालं सगळ्यांचं ओके सी हिअर केअरफुली आपलं पहिलं आणि शेवटचं एक्झाम्पल असतं हे तुम्हाला माहिती आहे केअरफुली पहा पहिलं एक्झाम्पल म्हणजे शेवटचं एक्झाम्पल असं पाहिजे हा ओके असं जागा की प्रत्येक दिवस हा आपला पहिला आणि शेवटचा दिवसच आहे असं जगायचं हा असं नका लगेच शब्दाचा अर्थ लगेच हा सो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन so characteristic equation you go to step by step 1 so characteristic equation of A is determinant of A minus lambda equal to 0 so we find that characteristic equation lambda cube minus s1 lambda square plus s2 lambda minus determinant of A equal to 0 प्रत्येकाने मॅट्रिक्स एंटर केलेला आहे डिटरमिनंट काढून ठेवा मॅट्रिक्सचा मी s1 काढतो परंतु s1 काय 6 S2 काढतो मी S2 इज 9 डिटरमिनंट ऑफ ए किती आला पटकन सांगा किती यश किती आला डिटरमिनंट व्हॉट इज डिटरमिनंट is 4 so we got that lambda cube characteristic equation is lambda cube minus 6 lambda square plus 9 lambda minus 4 equal to 0 त्याच्यामुळे हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन जर चुकलं तर अख्खं एक्झाम्पल चुकलं म्हणून समजायचं आता तुम्हाला याचे आयगन व्हॅल्यू काढायला लावलेत का नाही आयगन वेक्टर काढायला लावलेत का नाही व्हेरीफाय कॅली-हॅमिल्टन थेरम सो व्हॉट इज कॅली-हॅमिल्टन थेरम टू व्हेरीफाय कॅली-हॅमिल्टन थेरम we show what do you show yes what do you show to verify Cayley-Hamilton theorem we show
Yes. For verify Cayley-Hamilton theorem, we show काय? What is Cayley-Hamilton theorem? Every square matrix satisfies its own characteristic equation. So what is own characteristic equation? What is own characteristic equation? मायनस लॅम्बडा. Huh? डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा. अहो काय देऊ इतक्या वेळ आपण काय जे रामायण जे हे ओरडलंय काय काय होतं ते एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स सॅटिस्फाईड ओन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणजे काय सॅटिस्फाय करायचं आपल्याला A0 lambda raised to n plus A1. काय 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 अरे मग तुम्ही काय ऐकलं सकाळी आता लेक्चरला एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स सॅटिस्फाय ओन ओन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणजे काय दाखवायचं ए लॅम्बडा क्यूब क्यूब सॉरी ए क्यूब 6 minus 6 lambda a square plus 9a minus 4 is equals to 0. लॅम्बडाच्या ठिकाणी हे लिहायचं. आपल्याला हे दाखवायचंय ए क्यूब मायनस 6a स्क्वेअर प्लस 9a मायनस 4. आता हे प्रत्येक आहे ए काय मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स आहे आणि हा मॅट्रिक्स आहे 4 इज अ कॉन्स्टंट सो हिअर वी आर मेक ॲज इन टर्म्स ऑफ मॅट्रिक्स त्याला काय करणार मल्टिप्लाय बाय आयडेंटिटी मॅट्रिक्स दॅट इज 4i. व्हॉट यू शो so we show a cube minus 6a square plus 9a minus 4i is equal to 0 हे आपल्याला शो करायचंय. आलं लक्षात? त्याच्यावरून कन्सिडर करणार आपण LHS इक्वल टू सॉरी RHS इक्वल टू सो व्हॉट इज RHS इक्वल टू a cube minus 6a square plus 9a minus 4i is equal to 4i. सो a cube काय आहे पहिल्यांदा a स्क्वेअर लिहिणार आपण a स्क्वेअर काय रे ए स्क्वेअर काय आला आपला ए स्क्वेअर काय आला आपला 6 minus 5 then minus 5 6 minus 5 6 plus minus 5 then 5 minus 5 6 ए क्यूब काय आला आपला ए क्यूब इज इक्वल टू काय आला ए क्यूब इज इक्वल टू 22 minus 21 plus 21 minus 21 22 minus 21 21 minus 21 22 आताच कॅल्क्युलेट केला आपण a cube. Okay, so we got that RHS just we have put the value a cube. So a cube is equal to 22 minus 21 plus 21 minus 21 22 minus 21 21 minus 21 22 minus 6 times a square minus 6 times a square क्या है? So a square equal to what is a square equal to? A square equal to a square equal to 6 minus 5 plus 5 minus 5 6 minus 5 5 minus 5 6 plus 9 times a काय आहे ए काय आहे 2 minus 1 1 minus 1 2 minus 1 1 minus 1 2 plus 4i 4 times i म्हणजे काय हाऊ मेनी मॅट्रिक्स 3x3 आयडेंटिटी मॅट्रिक्स 0 1 0 0 0 1 0 0 0 1. आता पुढे या सगळ्याची ऍडिशन घ्यायची या सगळ्याची ऍडिशन काय येते रे पहा 22 6 6 7 किती 36 पहा 22 minus 36 9 दुने 18 plus 18 ही फक्त a11 एलिमेंटची ऍडिशन करतोय प्लस 4 किती रे 22 18 ती 44 44 ना मग काय चुकलं 8 सर 8 येतात सर असं 8 सर अरे काय चुकलं काहीतरी चुकलंय मिसमॅच झालंय हा हा यस इथं मेक अ मिस्टेक तरी म्हणलं असं काय होतं इज -4 ना
-4. चला पटकन 36 आणि 4 आणि 22 अधिक 18 40 वजा 40 किती झाला रे 0. पुढचं पण पहा वाटलं तर -21 -21 इथे काय हा बोला म्हणा हा 30 हो F च -9 बर 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 चालेल हो चालेल सांगतो UHV ची एक इम्पॉर्टंट नोटीस आहे UHV ची आज टेस्ट आहे तर 5च्या दरम्यान तुम्हाला एक लिंक येईल ओके तुम्हाला 5च्या दरम्यान एक लिंक पाठवली जाईल 5च्या दरम्यान एक लिंक पाठवली जाईल ओके सर येतं पाहता -21 + 30 - 9 किती झालं याचा आन्सर 0 म्हणजे हे प्रत्येक टर्मची ऍडिशन काय येणार आहे प्रत्येक टर्मची ऍडिशन काय येणार आहे अरे काय येणार आहे 0. हा कॅल्क्युलेट करायची गरज नाही फक्त हे व्यवस्थित लिहायचं डायरेक्टली काय आन्सर लिहायचं 0 डायरेक्टली आन्सर काय लिहायचं इन टर्म्स ऑफ 0 0 0 0 0 0 0 0 that is equal to what a zero matrix that is equal to what a zero matrix means LHS equal to RHS LHS equal to RHS झालं क्लिअर सगळ्यांना येस सर. Yes, sir. ओके that is equal to LHS equal to RHS हे पहिला सो हेन्स पहिला क्वेश्चन संपला काय हेन्स कॅली हॅमिल्टन theorem verified. Okay, what about the second question? Second question is also to find used to find A inverse and A raised to 4. So you have go to the second question. For that, just write down this all this thing. Just write down this all this thing. Yes, just write down. Okay. सुदर्शन रिनेम करा तुमचं नाव सुदर्शन नाव रिनेम करा सुदर्शन ओके
5.4 5.4 आहे. पण लेटेस्ट बघ ना तिथं, याच्यामध्ये जा की अपडेट मध्ये जा की, येते अपडेट व्हर्जन. मी अपडेट कर की, मग झूम अपडेट कर, मग लेटेस्ट फीचर घेईल तुला. सांगायला ते काय हे काय, हा सोनं बी नाही का न सांगायला, अरे तुला काय सोनं लागलंय काय? हा झालंय का सगळ्यांचं? सगळ्यांनी झूम मीटिंग अपडेट करायची बरं का, स्वतःची प्ले स्टोअर मध्ये जायचं, झूम ऍप अपडेट करायचं, नाहीतर काय होईल माहिती का, कदाचित कधी कधी असं होतं की 2 मीटिंग कनेक्ट होतं, तिसऱ्या मीटिंगला कनेक्ट होणारच नाहीये. दॅट्स द युअर फॉल्ट. झूम मीटिंग ही अपडेट करायचं, ऍप हे नेहमी अपडेट करायची. तुमचा मोबाईल ज्या दिवशी लेक्चर नसेल त्या दिवशी अपडेटला टाकायचा. श्रेयश, उशिरा काय जॉईन केला तू श्रेयश? बाहेर झाला का? नाही सर, आता बाहेर पडलेलो, रेंज गेलती. बर बर बर, ओके ओके ओके, असून द्या असून द्या. टेन्शन ना घेऊ तुम्ही, होतं सगळं व्यवस्थित. हा झालंय का? पहा, आपला आताशी पहिला क्वेश्चन संपलाय. पहिला क्वेश्चन काय होता, टू व्हेरीफाय द कॅली हॅमिल्टन थेरम फॉर दिस मॅट्रिक्स. पहिला क्वेश्चन संपलाय. नाउ वी फाइंड ए इनवर्स आणि ए रेस टू 4. सगळ्यांना झालंय का? येस सर. येस सर. Okay. We go to the next page. We go to the next page. येस सर. Okay, okay. ज्यांना वाटलं त्यांनी काय करा, स्क्रीनशॉट घ्या, वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या. श्रेयस स्क्रीनशॉट घे, तू उशीर आला ना थोडासा, म्हणजे बाहेर पडला होता ना, स्क्रीनशॉट घे फक्त. घेतलाय. ओके ओके. दीप्ती तुम्ही पण नव्हता, स्क्रीनशॉट घ्या. हा घेतलं. ओके, दोन्हीचं पण घेतलं स्क्रीनशॉट. हा, सगळे पेज तुम्ही पीडीएफ करू शकता. एक याच्यातच पीडीएफ करू शकतो, उगाच मोबाईलवर खेळत बसतो. हा, सो वी आर सी दॅट ए इनवर्स टू फॉर ए इनवर्स वी कन्सिडर द इक्वेशन ए क्यूब. चला कॅल्सी इक्वेशन सांगा पटकन. ए क्यूब मायनस 6a स्क्वेअर प्लस 9a मायनस 4i इज इक्वल टू 0. आता ए इनवर्स फाइंड करायचं, मग काय करणार? सो मल्टिप्लाय ए इनवर्स, मल्टिप्लाय ए इनवर्स, आणि वी मल्टिप्लाय ए इनवर्स, वी गॉट द इक्वेशन. काय भेटलं? ए स्क्वेअर मायनस 6a प्लस 9i मायनस 4 टाइम्स ए इनवर्स. ए इनवर्स एकीकडे घेऊन जा. 4a इनवर्स इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 6a प्लस 9. फक्त ए इनवर्स इज इक्वल टू, फक्त हे लिहायचं, कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. ए इनवर्स तुम्हाला सांगितलं कसं कॅल्क्युलेट करायचं, बरोबर आहे ना? डायरेक्टली ए इनवर्स येणार. सो व्हॉट इज ए इनवर्स इज इक्वल टू 1/4. व्हॉट इज युअर आन्सर? वी गॉट 3 1 1. पुढे मायनस ते सांगा बरं का. 1 3 1 1 1 3. मायनस कुठे आलता रे? मायनस कुठे आलता? ए मायनस कुठे आलता? A13 आणि A31 ला. A13 आणि A31. मग इथं पण मायनस येणार. ओके, दिस इज वी ऑफ फाइंड द ए इनवर्स. नाउ वी फाइंड, फक्त हे लिहायचं बरं काय, दिस इज इम्पॉर्टंट स्टेप, नाही ते गाळणार डायरेक्टली या ठिकाणी ए इनवर्स येणार. म्हणजे याचा अर्थ आम्ही असं म्हणणार तुम्ही कॉपी केली आहे. ओके, ते ए इनवर्स तुम्हाला मी शॉर्टकट सांगितलं, कॅल्क्युलेट करायचं. आज नक्की टू फाइंड नाउ येतो म्हणा. नाउ टू फाइंड उद्या. नाउ टू फाइंड ए रेस टू 4. नाउ टू फाइंड ए रेस टू 4. ए रेस टू 4 फाइंड करण्यासाठी काय करणार तुम्ही आता? मल्टिप्लाय
बाय ए, त्याला ए ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय होणार? यस, ए रेस टू 4 मायनस 6a क्यूब प्लस 9a स्क्वेअर मायनस 4a इक्वल टू 0. डायरेक्टली त्याला याचं ए रेस टू 4 इज इक्वल टू 6a क्यूब मायनस 9a स्क्वेअर प्लस 4a. कॅल्क्युलेट करायची गरज नाही, डायरेक्टली ए रेस टू 4 कॅल्क्युलेट करायचा. आपण कॅल्क्युलेट केलता, काय येतो तो? 86, 85, 85, 85, 86, 85, then 85, 85, 86 मायनस कुठे आलता? इथे मायनस, इथे मायनस, इथे मायनस, इथे मायनस. ओके, दिस ए रेस टू 4 डायरेक्टली गॉट द आन्सर. सर हा, येस 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 रोहिणी. सर मॅट्रिक्स रेस टू 4 केलं तर सिंटॅक्स एरर म्हणते हा हा, कॅल्सी मग मध्ये. मी तुम्हाला कसं सांगितलं, ए रेस टू 4 कसं करायला लावलंय? हे पहा, पहिली स्टेप मॅट ए स्क्वेअर, ए स्क्वेअर इंटू मॅट ए स्क्वेअर करायला लावला, हा पहिली स्टेप. दुसरी स्टेप मॅट ए क्यूब इंटू मॅट ए, ही दुसरी स्टेप. किंवा ब्रॅकेट घ्यायचा किंवा मॅट ए आणि त्या ठिकाणी रेस टू बटन आहे. रेस टू 4 केलं तर तुमची एरर येते का? हो. काही कॅल्क्युलेटर एरर येणार नाही, काय कॅल्क्युलेटर येते? कुठल्या कॅल्क्युलेटर एरर येणार नाहीये. तो जो सिल्वर कलरचा कॅल्क्युलेटर ना त्याला एरर येणार नाहीये. फक्त जे ग्रे कलरचं कॅल्क्युलेटर त्यांना एरर येणार आहे. त्यांनी मग काय करायचं, आपलं मॅट ए स्क्वेअर इंटू मॅट ए स्क्वेअर करा, सगळं सोपं. इंटू मध्ये इंटू द्यायची पण गरज नाहीये, इंटू द्यायची पण गरज नाही. डायरेक्टली काय करा, मॅट ए स्क्वेअर असं फक्त करा. नाही गरज, नाही गरज. मॅट ए स्क्वेअर इंटू मॅट ए स्क्वेअर, मॅट ए स्क्वेअर इंटू मॅट ए स्क्वेअर हे द्या फक्त. पहा येतंय का? येतंय का? पहा, चेक करा. येस सर. ओके, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. So in this way you find A inverse and A raised to 4. All of you clear this problem of Cayley-Hamilton theorem. This is the first and last problem. Clear झाला सगळ्यांना? येस सर. ओके ओके. बाकी सगळे एक्झाम्पल असेच सॉल्व्ह करायचे आपल्याला. Just write down. वर किती होतं? 4 वर 104. काय कर, असाइनमेंट, लॅब बुक, लॅब टेस्ट तिथे भरून टाक. आयएस न्यूटी 1 राहून द्या आपलं, पण लॅब बुक, असाइनमेंट, लॅब बुक, लॅब टेस्ट 1, लॅब टेस्ट 2, 3 तेवढं तर भरून टाक ना. बाकीचं राहिलं नाही. माझं काम कमी होतं रात्री जावं लागून त्यामध्ये. झालंय का? कोणाला अडचण असेल तर विचारा बरं का, बसून नका राहू. $68 गायब झाला, 69 गायब झाला, 70 गायब झाला, 71 गायब झाला. हा, एफ डिव्हिजन, अप्लाइड मेकॅनिक्स 17-18, अप्लाइड मेकॅनिक्स, हा 17-18 अप्लाइड मेकॅनिक्स, सॉरी 19-20 अप्लाइड मेकॅनिक्स होती. मग इंजिनिअरिंग मेकॅनिक्स नाही 19-20 सेम 1 ला. काय सेम 1 ला अप्लाइड इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मला महाजनला आहे, दोघांची मिळून. झालंय का? क्लिअर एव्हरीवन? येस सर. ओके.
Should. Okay. Another two example for your hard work. Second, 1, 2, 0, 2 minus 1, 0, 0, 0 minus 1. And third example, 1, 2, 2, 0, 2, 1, minus 1, 2, 2. Both example common is what? Verify, Cayley-Hamilton theorem, and use it to find A inverse. 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 This is two example for your hard work. आहे की नेट गेला पण झूम बंद पडतो लगेच. Write on the next line. झालंय का सगळ्यांचं हे हार्डवर्क लिहून होमवर्क लिहून झालंय सगळ्यांचं? हॅलो माइक टेस्टिंग 1 2 3 1 2 3 झालंय का Yes, लिहून? sir. येस सर. हा नाही मला वाटलं टेस्ट होतंय की नाही काय माहित माझं. हा सो राईट ऑन द नेक्स्ट. नेक्स्ट लाईन झालंय का? Yes, sir. Yes, sir. या मग here we end unit number third. Here we end unit third. लिहू नका रे लगेच येता नाही तर. Here we end unit third. Okay. So now किती मिनिट राहिले? 15 आणि 8. ओके चला काय प्रॉब्लेम नाहीये. तेवढ्यात आपण काय घेऊया? MCQ प्रॅक्टिस घेऊया. कुठे गेला आमचा MCQ? बरोबर. Yes, Prajwal. Any doubt, Prajwal? No, sir. Okay, okay. So this is assignment number 1, engineering mathematics first. Matrices.
तर कसं लिहायचं हे सांगतो तुम्हाला मी. कुठल्याही पेजवर लिहा, कुठल्याही पेजवर म्हणजे नोटबुक मध्ये लिहा किंवा वेगळे पेजेस आहेत त्या पेजेस वरती लिहा, पण त्याच्यावरती तुमची असाइनमेंट नंबर 1 असल्या पाहिजे. फर्स्टला असाइनमेंट नंबर 1. ओके, देन डेट. ओके, आज तारीख आहे 6. तर कधी सबमिट करताल तुम्ही मला? जसं तुम्ही मला पीडीएफ सेंड केली ती सगळ्यांनी, तशी पीडीएफ सेंड करायची. कधी सेंड करताल? हा, कधी? कृष्णा, कधी सेंड करताल? थर्सडे. थर्सडे. ओके, चला सगळ्यांना मी डेट देतो. 10 नाही, चला एक दिवस तुम्हाला वाढत जास्त येतो. 11 तारखेला 6 वाजेपर्यंत ही असाइनमेंट आली पाहिजे. असाइनमेंट कशी लिहायची ते पण सांगतो तुम्हाला मी. 11 तारखेला 6 वाजेपर्यंत असाइनमेंट मला सगळ्यांनी कशीही सेंड करा, बाय व्हॉट्सअप, बाय टेलिग्राम, कशीही सेंड करा. फॉर्मॅट इज सेम, फॉर्मॅट इज सेम. ओके, फॉर्मॅट काय आहे? EM1 डिव्हिजन F, EM1 डिव्हिजन F, रोल नंबर तुमचा जो काय आहे तो, तुमचा रोल नंबर 72. ओके, आणि ती पीडीएफ करून पाठवायची. पीडीएफ कशी करणार? बाय ॲडॉब किंवा कॅम स्कॅनर किंवा एनी स्कॅनर, कुठल्याही स्कॅनरमध्ये कुठलाही ॲप यूज करा, मला स्कॅन करा. ॲडॉब मध्ये पहिले 25 पेज घेतात, फक्त ओके बटन दाबायचं, परत पुढे कंटिन्यू होतं ते. ओके, आता MCQ कशी द्यायची पहा. सबमिशन डेट आहे 11 तारीख. MCQ कशी द्यायची सांगतो तुम्हाला मी. आता दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. Let A be a matrix such that there exists a square submatrix of order R which is a non-singular and every submatrix of order R plus 1 or higher is singular. Then rank of A is, this is the statement, this is statement. Equation 1 लिहायचं, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 लिहायचा. हे स्टेटमेंट तसं तसं लिहायचं. दिस इज स्टेटमेंट, थेरी पार्ट आहे. त्याचं सोल्युशन डायरेक्टली ऑप्शन लिहायचं B. डायरेक्टली काय लिहायचं? ऑप्शन लिहायचं. त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं नाहीये. दिस इज ऑल्सो क्वेश्चन, this is also question. Okay, directly the answer लिहायचं, directly the answer लिहायचं. This is also question, directly answer लिहायचं. A and B are the two matrices that rank of A equal to M and rank of B is equal to N. Then rank of AB is equal to rank Less than or equal to M. less than or equal to M. M. Option 2. Greater than equal to M ना रे? No sir, less than. तुमचं मॅट्रिक्स आहे M by N असेल, M by N होईल ना. So equal to M, equal to M, equal to N. The question is tricky now. Two matrices so that rank of A equal to M and rank of B is equal to N. The rank of AB. Sir, दोन ऑप्शन सेम दिलेत नाहीत. हा, ओके ओके. हा क्वेश्चन नंबर 3 कट करून टाका. क्वेश्चन नंबर 3 कट करून टाका. क्वेश्चन नंबर 4 कडे पहा. क्वेश्चन नंबर 4, हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे, आता क्वेश्चन नंबर 4 डायरेक्टली स्टेटमेंट लिहून टाकायचं. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन लिहिल्यानंतर तुम्ही ते लिहिणार सोल्युशन. क्वेश्चन 4 लिहिल्यानंतर काय लिहिणार? सोल्युशन. सोल्युशन कसं लिहायचं पहा. सोल्युशन A is equal to, तो मॅट्रिक्स 1 2 3 2 2 2 3 3 3. इथं डायरेक्टली लिहा R2 minus 2 R1 and R3 minus 3 R1. Then 1 2 3, take the calculation 0 0. What is the calculation we got? Minus 2 minus 4. Here is minus 2. Sorry, नहीं कितने करे? minus 4 ना. minus 4 म्हटल्यावर किती आला? minus 2 झाला. minus 6 म्हणजे minus 4, बरोबर आहे. इथे किती? minus 6 म्हणजे minus 3 आणि इथे किती झाला? -6. हे दोन्ही सेम आहेत.
मग इथं परत तुमचं कॅल्क्युलेशन R3 मायनस जे काय तुम्हाला करायचं आहे R3 मायनस 2R3 करा मायनस 3R2 करा आणि शेवटी तुमचं काय येणार आहे अशा प्रकारे 1 2 3 0 - 2 - 4 0 0 0 आणि शेवटी लिहायचं रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 सो ऑप्शन सी इज करेक्ट. सो ऑप्शन सी इज करेक्ट असं लिहायचं ऑप्शन सी इज करेक्ट. आलं लक्षात. हे पूर्ण सोल्युशन पाहायला पाहिजे ही तुमची असाइनमेंट आहे. आलं लक्षात. हॅलो Yes, sir. कोणाला डाऊट आहे का कोणाला डाऊट आहे का ज्या ठिकाणी स्टेटमेंट आहे ज्या ठिकाणी स्टेटमेंट आहे डाऊट आहे माझा कन्फर्म डाऊट आहे त्याला जाऊन बीड मग. येस दीपक मला डाऊट आहे दीपक ऐविले दीपक काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला रोल नंबर 14 दीपक ऐविले काय प्रॉब्लेम आहे का बाहेर बसला कुठे हा 1 2 3 4 ज्या ठिकाणी स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी डायरेक्टली स्टेटमेंटचा आन्सर लिहायचं. पहा बरं का तुम्ही जर मला सोल्युशन डिटेल मध्ये पाठवलं नाही फक्त जर तुम्ही असं लिहिलं रँक ऑफ ए ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ऑप्शन दिस वन इज करेक्ट ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन सी इज करेक्ट असं जर लिहिलं तर तुम्हाला मी 0 मार्क देईल. त्याला किती मार्क देईल 0 आणि तुम्हाला पाठवलं जाईल. हे मी काउंट करणार आहे आउट ऑफ 25 मार्क जे एमसीक्यू आउट ऑफ 25 मार्क मध्ये तुम्हाला काउंट करणार आहे. आणि हे तुमच्यासाठी सॉल्व्ह करा माझ्यासाठी सॉल्व्ह करू नका. एवढं जरी सॉल्व्ह केलं तर तुम्हाला फायनल एक्झामला पैकी मार्क पडतील. काही गरज नाही बाकी जास्त करायची. ओके ही कॉपी मी तुम्हाला सेंड करतो. तुमचे पर्सनल ग्रुप असतील त्या ग्रुपला मी सेंड करतो तुम्हाला. तुम्ही मला फक्त हे सबमिट करायचं. सबमिशन डेट किती आहे टोटल 71 क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करायला घ्या. खूप सोपे आहेत लगेच होतील. ओके उद्या कॉलेज आहे आपलं रेग्युलर. मी तुम्हाला शेअर करतो तुमच्या ग्रुपवरती. मला सांगा फक्त कोणाला शेअर करायचं ते. सर उद्या ट्युसडेच्या टाइम टेबल प्रमाणे लेक्चर्स होणार ना. हो हो त्याच्याप्रमाणे लेक्चर होतील. ओके सो वी स्टार्ट. जस्ट समरी कोणाला सेंड करू मुलामध्ये कोणाला सेंड करू जेणेकरून ते सगळ्याला सेंड करतील. हा नाहीतर तुम्ही ह्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात. हे पहा मी तुम्हाला ऍक्सेस दिलेला आहे. जस्ट वेट. या ठिकाणी तुम्हाला मी ऍक्सेस दिलेला आहे. दिसते सगळ्यांना स्क्रीन. इथे M1 जिथे आहे या ठिकाणी मी इथे टाकलेलं आहे पहा ड्राईव्ह असाइनमेंट म्हणून. या ठिकाणी सगळ्यांना ऍक्सेस दिलेला आहे. या ठिकाणी पण तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके ओके हा नसेल तरी मी तुम्हाला सेंड करतो. कोणाला तरी एकाला सेंड करतो. तुम्ही बाकीच्या ग्रुपवर शेअर करा. मुलांना एकाला शेअर करतो मुलींना एकाला शेअर करतो. चालतंय ना. येस सर. ओके ओके तर just within 15 minutes we are see the summary, see the concentrate here summary. So we start with काय स्टार्ट केलं आपण. we start with see carefully we start with काय स्टार्ट केलं आपण. yes fastly we start with yes we are starting with first Types of matrix. After that just homogeneous matrix. Type of matrix cover all the type. Forget this. Then after type of matrix we are start with rank of matrix. So what is the rank of matrix? Number of non-zero rows. Number of So non-zero rank rows. of A is equal to number of Non-zero rows. non-zero rows in echelon form. That is Echelon important. form of matrix. Okay. Then after rank of matrix we see नॉर्मल फॉर्म. Normal. Normal. we see some important nodes of rank.
rank of singular matrix, rank of non-singular matrix, rank of transpose, rank of unique, and all these things. Okay. Nine notes. 9 nodes. Okay, that's very important. 9 nodes we have seen. Then next we have Echelon form. echelon Normal form. Matrix. Echelon Normal form. form, sir. Echelon form आधीच झालं. Echelon form. We have seen the echelon form. We go to step by step. Echelon form. In echelon form, we try to convert the given matrix into upper triangular matrix. Triangular matrix. upper triangular matrix. Then upper triangular matrix count number of Non-zero non-zero rows. rows. Then we find a rank. Rank of matrix. In echelon form, we do only Row transformations. Row transformation. row transformation. अरे काय झालंय? We do only row transformation. Only row transformation. Then fourth one, Normal form. Normal form. normal form. So in normal form, we try to convert the given matrix into, Identity matrix. we convert given matrix into this IR, then one of the following form, IR0, then IR0, IR0, IR00. IR00. That is a Normal form. identity Identity matrix. matrix. After normal form, we try to convert the given matrix into, okay, in normal form, we do Row and column transformation both. we do row and Column transformation. column transformation simultaneously. हे सगळं तुम्हाला आठवलं पाहिजे one by one. Then next fifth one. System of linear algebraic equation. Before system of linear equation, we have see orthogonal matrix, na? Actually, the क्रमान चालला नाहीये. Okay, orthogonal matrix is one of the topic in before echelon form and all these things are covered. So what is orthogonal matrix? A into A transpose is equal A to transpose equal to I. I. A into A transpose is equal to I. So, okay. So if A is orthogonal matrix, then A inverse is also orthogonal. Okay, orthogonal to each other. And we know the determinant of A in orthogonal matrix. What is that? Determinant of A is plus or minus 1. Okay. Then after that, seventh one. What is seventh one? We have see system of matrices. System of System of linear linear algebraic equation. In that we see Ax equal to B. Then from that Ax equal to B, we are trying to convert the given matrix into auxiliary matrix. Then this Ax plus B, Ax equal to B, there are the how many types? Two types. One is two types. homogeneous. non-homogeneous and Non-homogeneous. 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 homogeneous. In non-homogeneous, we got that Ax equal to B. Therefore, B matrix is not equal to 0. And second, Ax equal to A, homogeneous, 0. Ax equal to 0. 0. 0. Okay, in this way we have find. After that, we have see non-homogeneous system. Non-homogeneous system. By graphically, we see this non-homogeneous system. Non-homogeneous system. Sanga. A system is consistent. Or inconsistent. Consistent. If rank of A equal to rank of Equal AB. to rank of AB. Consistent.
आणि सेकंड काय? Inconsistent. इनकन्सिस्टंट. इनकन्सिस्टंट ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्याची रँक काय असणार आहे? रँक ऑफ ए नॉट इक्वल टू, Not equal to Rank rank of of AB. Rank of AB. त्यावेळेस काय असेल सिस्टमला? No solution. No solution. No solution. That is a rank of A equal to rank of AB. AB. When system is consistent, then it 2 possesses again Unique solution. solution. it possesses again two type of solution. Just wait. One is what? If rank Unique of solution. A is equal to rank of AB Equal to equal to N, M. then system have Unique Unique solution. unique solution. And if rank of A equal to rank of AB is equal to R, which is less than N. N. N, then it is a Infinite Infinite number. number of Solution. solution. infinite number of solution. Then once again we have see the in terms of determinant. If the system containing, if determinant of A, what is the property for unique solution? What is the property for infinite determinant? If determinant of A equal to 0, determinant of A equal to 0, the system have unique or infinite solution. If determinant of A equal to 0, the system have unique or infinite solution. Yes, fastly. Unique. Unique, sir. Huh? If determinant of A equal to 0, the system have Infinite number of solutions. Infinite number And if of determinant of A not equal to 0, the system have Unique solution. unique solution. Suppose तुम्हाला असा मॅट्रिक्स दिला असेल, so matrix is 4 by 4. Please put yourself, Vitesh. If matrix is 4 by 4, matrix is 4 by 4, and whose rank is 3. Rank is 3. Then what is determinant? What is determinant? 0. 0. 0. So 4 by 4 म्हणजे काय? लेस दॅन 4 झाला ना. लेस दॅन 4 म्हणजे काय? Determinant is what? What is the option? 0. 0. Suppose इथे जर असं असेल 3 by 3 मॅट्रिक्स आहे, त्याची रँक 3 आहे आणि डिटरमिनंट विचारतील. What is determinant is? Non-zero. Is not equal Non-zero. to 0. We cannot find exact value. We cannot find exact value here. जर मॅट्रिक्स दिला असेल तर we find the exact value. Clear? अशा प्रकारे तुम्हाला MCQ विचारतील. Okay. Now we go to the next part. This is non-homogeneous system. Now we go to the next part. Which one is next? Non-homogeneous. झालं की homogeneous. Homogeneous मध्ये परत काय? System is always consistent. Always consistent. Rank is always same. Homogeneous ला लक्षातच ठेवायचं. म्हणजे त्याच्यामध्ये पहिली रँक असणार आहे इज इक्वल टू एन आणि दुसरी रँक काय असणार आहे इज इक्वल टू आर विच इज लेस दॅन एन. त्यावेळेस त्या सोल्युशनला काय म्हणतात? युनिक म्हणतात, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज Trivial. Trivial. त्याला काय म्हणतात? विच इज Non-trivial. और Non-trivial. Non-trivial. नॉन ट्रिव्हियल. ट्रिव्हियल म्हणजे काय? ऑल व्हॅल्यूज इज इक्वल टू 0. ऑल व्हॅल्यूज आर इक्वल टू 0. 0. मग इथेच डिटरमिनंट ऑफ ए का असेल, नाही तर डिटरमिनंट ऑफ ए का असेल? Not equal to 0. Not equal to unequal to. इथे इक्वल टू 0 आणि इथे Not equal to 0. युनिकला नॉट इक्वल टू 0 आणि इन्फिनाइटला इक्वल टू 0. क्लिअर? Yes, sir. ओके ओके. होमोजेनियस संपलं. त्याच्या पुढे आपण काय शिकलोय? त्याच्या पुढे काय शिकलो आपण? डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स. Independent. डिपेंडन्स मध्ये काय शिकलो आपण? डिपेंडन्स मध्ये काय शिकलोय? दॅट C1, C2, so on Cn not equal to 0, Dependent. which is not null matrix. Non null matrix.
ऍटलिस्ट यातला ऍटलिस्ट एक जरी C1 जरी 0 आला तरी चालतो, ऍटलिस्ट 1 किंवा सॉरी 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 उलट झालं, ऍटलिस्ट 1 नॉन 0 आला तरी चालतो. C1 जरी नॉन 0 आला तरी चालतो, बाकीचे 0 असले तरी चालते, पण ऍटलिस्ट 1 नॉन 0 पाहिजे. दॅट इज अ डिपेंडन्स. आणि इंडिपेंडन्स मध्ये काय, हा C1 इक्वल टू C2 इक्वल टू सगळे इक्वल टू सगळे कंपल्सरी 0 पाहिजे. 0 पाहिजे, तेव्हा तो डिपेंडन्स होतो, इंडिपेंडन्स होतो. इंडिपेंडन्स. आणि जर इफ वेक्टर आर डिपेंडन्स, then we find रिलेशन. रिलेशन. लक्षात ठेवा फायनल इयरला तुम्हाला MCQ ला विचारतील, फायनल इयरला बरं का, फायनल इयर लास्ट इयर गेट एक्झामला हे विचारतील, त्यामुळे तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके, त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे, खूप सोपं आहे. ओके, क्लिअर, एव्हरीवन क्लिअर दिस? Yes, sir. sir. येस सर. Now we sir. go to the next part. Which one is next part? हा, थोडस जास्त लेक्चर घेतलं चालेल का, थोडं 5-10 मिनिटं, येस सर. 4-15 झाले Yes, sir. का? नाहीतर Yes, sir. परत म्हणतात काय सर तुम्हाला काय झालं की टाइम. आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर्स. अँड आयगन वेक्टर. आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टरचं पाहूया आपण. Ax इक्वल टू लॅम्बडा एक्स जर असेल तर त्यातल्या लॅम्बडाला काय म्हणतात? आयगन व्हॅल्यू. आयगन व्हॅल्यू. आयगन व्हॅल्यू म्हणतात. आयगन व्हॅल्यू. आणि एक्स ला काय म्हणतात? आयगन वेक्टर. आयगन वेक्टर. आयगन वेक्टर. त्याची काय प्रॉपर्टी पाहिले आपण, आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टरची काय प्रॉपर्टी पाहिले? तो एक्स इक्वल टू डिटरमिनंट ऑफ A मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 0, त्याला काय म्हणतात? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. त्यासाठी आपण 2 इक्वेशन पाहिले. फॉर 2/2 लॅम्बडा स्क्वेअर मायनस S1 लॅम्बडा प्लस डिटरमिनंट ऑफ A इक्वल टू 0, आणि फॉर 3/3 लॅम्बडा क्यूब मायनस S1 लॅम्बडा स्क्वेअर प्लस S2 लॅम्बडा मायनस डिटरमिनंट ऑफ A इक्वल टू 0. S1 म्हणजे काय? A11 प्लस A22 प्लस A33, दॅट इज द ट्रेस ऑफ A. S2 म्हणजे काय? मायनर ऑफ मेन डायगोनल. आणि डिटरमिनंट ऑफ A तर माहिती तुम्हाला, त्याची सांगायची गरज नाहीये. दॅट इज आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर. त्याच्या काय प्रॉपर्टी पाहिले आपण 1 by 1. काय प्रॉपर्टी होता रे? प्रॉपर्टी पाहिल्या. आयगन व्हॅल्यू पहिली प्रॉपर्टी आपण पाहिली होती, लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 प्लस सो ऑन प्लस लॅम्बडा n इज इक्वल टू S1, म्हणजे त्याला काय म्हणतात? ट्रेस. सेकंड, लॅम्बडा 1 इंटू लॅम्बडा 2 इंटू सो ऑन लॅम्बडा n इज इक्वल टू डिटरमिनंट ऑफ A. त्यांना तिसरी प्रॉपर्टी, जर लॅम्बडा हे जर आयगन व्हॅल्यू A चं असेल तर 1 लॅम्बडा हे आयगन व्हॅल्यू कशाचं असेल? A इनवर्स. A इनवर्स. व्हेरी गुड. फोर्थ प्रॉपर्टी, जर लॅम्बडा हे जर आयगन व्हॅल्यू A चं असेल तर A रेस टू n चं आयगन व्हॅल्यू काय? A रेस टू n चं आयगन व्हॅल्यू काय? लॅम्बडा रेस टू 1 लॅम्बडा रेस टू n. लॅम्बडा रेस टू का 1 लॅम्बडा रेस टू n? 1 सॉरी. आणि फिफ्थ वन, जर लॅम्बडा जर आयगन व्हॅल्यू A चे असतील तर K चे आयगन व्हॅल्यू किती? K, that is K times lambda. That is K times lambda. So these are the some property of eigenvalue. These are the some property of eigenvalue and eigenvector. Lastly, we have see. What do you see? Theorem. Hamilton theorem. काय सांगतो तो? Every Square matrix Satisfies its own characteristic equation. square matrix satisfy Its own characteristic equation. its own characteristic. So this is the end of. Okay. असं पटकन आहे,
10 मिनिटात तुमच्या डोळ्यासमोर आठवलं पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टी. ओके, पटकन आठवल्या पाहिजे. आठवतात का? येस सर. ओके, आठवल्या पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजे विदाउट हेल्पिंग दॅट बुक. ओके, हे सगळं तुम्हाला आठवलं पाहिजे. ओके, सगळ्याला आठवतंय? ओके ओके. ओके, कोणाला काय प्रॉब्लेम? अरे कोणाला काय प्रॉब्लेम? No, sir. रितेश चव्हाण, रितेश तुला मी एक PDF पाठवली, ती ग्रुपवर टाक. येस सर. येस सर. आणखी मुलीमध्ये कोणाला सेंड करूया? मुलीमध्ये कोणाला सेंड करू पटकन सांगा. अश्विनी तुला सेंड करू का? ओके, तुमचा ग्रुप असेल त्या ग्रुपला पाठवा. ज्यांच्याकडे ग्रुप नाहीये त्यांनी मला व्हॉट्सअपला टेस्ट जरी केलं तर चालेल, त्यांना सेंड केलं जाईल, किंवा डायरेक्टली मी जिथे सेव्ह केलं त्या ठिकाणी डाउनलोड केलं तरी चालेल. पाठवली सर PDF ग्रुपला. ओके ओके. ओके, सगळ्यांना भेटली? ज्यांना भेटली नाही त्यांनी फक्त मला नंतर सांगितलं चालेल, सगळ्यांना भेटून जाईल. ओके, Okay, sir. सो हिची पण PDF तुम्हाला सेंड करतो प्रत्येकाला. So this is